चाललाय आणि वर्ग 91 मधला आता सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे सत्ता. सत्ता किंवा सत्तेची रूपे. सत्ता म्हणजे काय? सत्ता म्हणजे वर्चस्व. जे सत्तेकडं सगळ्यात सगळ्यात जास्त वर्चस्व ज्या गोष्टीकडे असतं त्याला आपण सत्ता म्हणतो. तर ही सत्ता कुणाची सत्ता सांगितली? तर श्री वशिष्ठ सांगतात की हे रामा, हे जे संवित आहे तर या संवितेचं बीज आहे सन्मात्रा. म्हणजे आता आपण महाभूतांचं हे बघितलं की शब्द स्पर्श रूप रस गंध या तन्मात्रा आहे आणि या तन्मात्रापासून पंचमहाभूतांची निर्मिती होते. तसं सन्मात्रा तन्मात्रासारखंच सन्मात्रा आहे आणि या सन्मात्रेपासून संविदेची निर्मिती होते, म्हणून संविदेचं बीज हे सन्मात्रा आहे असं वशिष्ठ सांगतायत. म्हणजे तेजापासून जसा प्रकाश उदय पावतो, म्हणजे तेजापासून म्हणजे तेज महाभूतापासून किंवा तेजापासून जसा प्रकाशाचा उगम होतो त्याप्रमाणेच या सन्मात्रेपासून संवित उत्पन्न होतं. आणि ही जी सन्मात्रा आहे या सन्मात्रेलाच सत्ता असं म्हटलेलं आहे किंवा त्यालाच ब्रह्म असं सुद्धा म्हणतात. संविदेचं बीज हे सन्मात्रा आहे आणि या सन्मात्रेलाच सत्ता किंवा ब्रह्म असं म्हटलेलं आहे. आता ही सत्ता किती प्रकारची आहे? तर ही जी सत्ता आहे ती दोन प्रकारची आहे. सत्तेची दोन रूप आहेत. कोणती रूप? तर एक म्हणजे सत्तेचं नाना आकारांचं रूप आणि दुसरं म्हणजे सत्तेचं महारूप. एक डायग्राम शेअर करते म्हणजे दोन्हीतला फरक कळेल तुम्हाला. सत्तेची रूप, एक म्हणजे नाना आकारांचं रूप आणि दुसरं म्हणजे सत्तेचं महारूप किंवा एकरूप. तर सत्तेचं नाना आकारांचं जे रूप आहे हे सत्तेचं सत्ता जी आहे ती नाना आकारांनी विलास पावत असते. अनेक आकार तिचे आपल्याला दिसत असतात. म्हणजे घटता, पटता, त्वत्ता, मत्ता, ममता या सगळ्या गुणधर्मांमुळे सत्ता रूपाचे विभाग पडतात आणि ते अनेक रूपांचं होतं. म्हणजे सत्तेची अनेक रूप तयार होतात. कारण का? तर तिचे गुणधर्म अनेक आहेत. घटता, पटता, त्वत्ता, मत्ता, ममता हे जे गुण आहेत या गुणांमुळं अनेक रूप सत्तेची आपल्याला दिसून येतात. म्हणूनच जगामध्ये सत्तेची अनेक रूपही प्रतीत होतात किंवा सगळीकडे आपल्याला दिसत असतात. परंतु हे जे सत्तेचं रूप आहे नाना आकारांचं ते केवळ भास आहे. हे जे हे जे रूप आहे नाना आकारांचं हा हा केवळ भास आहे. हे काही सत्तेचं खरं रूप नाही किंवा ही खरी सत्ता नाही. ते मिथ्या स्वरूप आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म हेच खरं आहे आणि बाकीचं सगळं जग हे मिथ्या आहे. म्हणून हे नाना आकारांचं जे रूप जे सत्तेचं रूप जे आपल्याला दिसतंय ना ते नाना आकार म्हणजे या जगतामधली अनेक पदार्थ किंवा अनेक वस्तू या ज्या आहेत तर ते नाना आकारांचं रूप आहे. त्यामुळं ते काय आहे? भासमान आहे, असत आहे, ते सत्य नाहीये. म्हणून हे रामा, कालसत्ता, स्वसत्ता, वस्तुसत्ता या सर्व मूळ सत्तेच्या विभाग कला आहेत. त्यांना सोडून देऊन मनुष्यानं सन्मात्र परायण झालं पाहिजे असं वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. की कालसत्ता, कालसत्ता म्हणजे काळाची सत्ता. काळ हा एका स्थिर आहे का? नाही. आलेला क्षण लगेच मागे जाणार आहे. पुन्हा पुढचा क्षण येणार तोही लगेच मागे जाणार आहे. म्हणजे काळ हा काही स्थिर नाहीये. म्हणून कालसत्ता जी आहे ती मिथ्या आहे. नंतर स्वसत्ता, स्वसत्ता म्हणजे आपली सत्ता. आता आपण तरी आहोत का नित्य? नाही आहोत. आपण आज आहे, काही काळाने आपला मृत्यू होणार आहे, त्यामुळं आपण सुद्धा नित्य राहणारे किंवा कायमस्वरूपी नाही आहोत. म्हणून स्वसत्ता ही सुद्धा मिथ्या आहे किंवा भासमान आहे. नंतर वस्तुसत्ता, वस्तुसत्ता म्हणजे ज्या ज्या वस्तू या सृष्टीमध्ये आहेत त्या केव्हा ना केव्हा तरी नाश पावणार आहेत. त्या वस्तू काही कायमस्वरूपी राहणार नाहीत. त्या वस्तू या
नित्य असत नाहीत. म्हणजे सगळे सजीव आणि सगळ्या निर्जीव वस्तू ज्या आहेत त्या क्षणिक आहेत. काही काळापुरत्या या पृथ्वी तलावर आहेत किंवा या सृष्टीमध्ये आहेत, काही काळानंतर त्या नाश पावणार आहेत. म्हणून वस्तुसत्ता ही सुद्धा भासमान आहे, ती सुद्धा नित्य नाहीये किंवा ते सुद्धा खरं नाहीये. म्हणून हे रामा, या सर्व मूळ सत्तेच्या विभाग कला आहेत, त्यांना तू सोडून दे. या भासमान आहेत, या टिकणाऱ्या नाहीयेत, या सत्य नाहीयेत, या असत आहेत. म्हणून या सगळ्या सत्ता तू सोडून दे आणि काय कर, तर सन्मात्र परायण हो. सन्मात्र परायण म्हणजे सन्मात्रा, सन्मात्रेलाच काय म्हटलेलं आहे, ब्रह्म असं म्हटलेलं आहे. म्हणून ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. सन्मात्रा म्हणजेच ब्रह्म, ब्रह्म म्हणजेच चैतन्य. जे काही या सृष्टीमध्ये किंवा सजीवांमध्ये जे काही चैतन्य आहे किंवा आत्मा परमात्मा आहे त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. आणि तेच फक्त सत्ता सत्य आहे. आणि बाकीच्या सगळ्या ज्या सत्ता आहेत, कालसत्ता, सुवसत्ता, वस्तुसत्ता, या असत आहेत, असत्य आहेत, त्या एक ना एक दिवस नष्ट होणार आहेत. त्या सत्तेच्या विभाग कला आहेत. म्हणजे त्यामध्येच तर ब्रह्म आहेच. आता आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे म्हणून आपण जिवंत आहोत, म्हणजेच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ब्रह्माचा अंश हा आहे, चैतन्याचा अंश हा आहे. पण तो शरीर सत्य आहे का? नाही. शरीर हे क्षणभंगूर आहे. ते क्षणी केव्हा ना केव्हा तरी शरीर हे नष्ट होणार आहे. आणि आपल्या आतला जो ब्रह्माचा अंश आहे तो परब्रह्मामध्ये पुन्हा विलीन होणार आहे. म्हणून कालसत्ता, स्वसत्ता, वस्तुसत्ता या सत्तेच्या विभाग कला आहेत. आणि त्यांना मनुष्यानं सोडून दिलं पाहिजे. त्याला चिकटून राहिलं नाही पाहिजे. आणि त्यानं सन्मात्र परायण राहिलं पाहिजे. सन्मात्र परायण झालं पाहिजे म्हणजेच ब्रह्मज्ञान करून घेतलं पाहिजे, ब्रह्माचं ज्ञान करून घेतलं पाहिजे आणि सन्मात्र परायण झालं पाहिजे, असं वसिष्ठ सांगतायत. त्यानंतर भिन्न भिन्न पदार्थांची कल्पना करणारी जी काही विभाग कल्पना आहे, भिन्न भिन्न पदार्थांची कल्पना करणारी जी विभाग कल्पना जेथे असते तेथे भ्रम उत्पन्न होतो. आणि म्हणून नाना आकारांचं हे जे सत्तारूप आहे हे कधीही खरं नसतं आणि ते पावन सुद्धा नसतं. म्हणजे हे जे सगळे वेगवेगळे पदार्थ या जगामध्ये आहेत, ही जी विभाग कल्पना आहे सत्तेची, ती जिथे असते तिथे भ्रम उत्पन्न होतो. आता जगत हे असत आहे आणि त्याचा आपल्याला भ्रम होतो, हे आपण मागच्या सत्रातच बघितलेलं आहे. म्हणजे उदबत्ती जर लावली आणि जर फिरवली सगळीकडे तर ते एकच अग्नीचं चक्र आहे असं वाटतं. म्हणजे अग्निचक्र भ्रम किंवा पाण्यातला भोरा भ्रम, ही भ्रमाची उदाहरणं आपण मागच्या सत्रामध्ये बघितले. तर अशा प्रकारे जगताचा किंवा जगातल्या भिन्न भिन्न पदार्थांचा जो जो आहे भ्रम, तो भ्रम आहे. आणि तो जो भ्रम आहे तो कधीही खरा नसतो आणि पावन सुद्धा नसतो. म्हणून भिन्न भिन्न पदार्थांची कल्पना करणारी विभाग कल्पना जिथे असते तिथे भ्रम उत्पन्न होतो. म्हणून नाना आकारांचं जे सत्तारूप आहे ते कधीही खरं नसतं आणि पावन सुद्धा नसतं. तर असं हे सत्तेचं नाना आकारांचं रूप आहे. त्यानंतर दुसरं कोणतं रूप आहे सत्तेचं? सत्तेचं दुसरं रूप जे आहे ते म्हणजे सत्तेचं महारूप किंवा एकरूप. सत्तेचं एकच रूप आहे किंवा सत्तेचं एकच मोठं महारूप आहे. तर ते कोणतं रूप आहे? तर संपूर्ण विश्वातली सत्ता जेव्हा एकाकार होऊन एकत्र येऊन स्थिर होते तेव्हा तिला सत्तेचं महारूप किंवा सत्तेचं एकरूप असं म्हटलेलं आहे. संपूर्ण विश्वातली सत्ता म्हणजे संपूर्ण विश्वातली जी काही सन्मात्रा आहे किंवा संपूर्ण विश्वातलं जे एक चैतन्य आहे किंवा ब्रह्म आहे, ते जेव्हा एकत्र येऊन एका ठिकाणी स्थिर होतं तेव्हा त्याला सत्तेचं महारूप किंवा सत्तेचं एकरूप असं म्हटलं जातं. तर सत्तेचं जे नाना रूप आपल्याला दिसतं, प्रतीत होतं किंवा आपल्याला अनुभवायला येतं ते खरं नाहीये. तर ते काय आहे? भ्रम आहे. तर निर्लेप निराकार अवस्थेमध्ये जे सन्मात्र स्थित आहे तेच सत्तेचं एकरूप किंवा महारूप आहे.
सत्तेचं जे अनेक आकारांचं किंवा अनेक रूपांनी जेव्हा सत्ता प्रतीत होते किंवा आपण त्याचा अनुभव घेतो, तेव्हा ते जे नाना आकारांचं रूप आहे ते सत्तेचं रूप खरं नाहीये, ते भासमान आहे. परंतु निर्लेप निराकार अवस्थेत जे सन्मात्र किंवा ब्रह्मस्थित आहे, तेच सत्तेचं एकरूप किंवा महारूप आहे आणि ते खरं आहे, सत्य आहे. आता हे जे महारूप आहे ते सत्तेचं अतिशुद्ध असं रूप आहे. ते अतिशय शुद्ध आहे, प्युअर आहे आणि पवित्र आहे. ते कधीही नाश पावत नाही आणि त्याची कधीही विस्मृती सुद्धा होत नाही. कारण हे जे सत्तेचं एकरूप आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. या जगातलं विश्वामधलं जे चैतन्य शक्ती आहे ती ब्रह्म आहे, सत्ता आहे ती. तर ती जी आहे ती कधीच नाश पावत नाही आणि त्याची कधीही त्यामुळं विस्मृती सुद्धा होत नाही. आता हे जे एक रूप आहे सत्तेचं, तर ते त्यामध्ये त्यामधली जी कालसत्ता, वस्तुसत्ता, स्वसत्ता जी आहे, तर हे सगळे जर विशेष टाकून दिले, तर जे अविशेष उरतं किंवा जे अवशिष्ट राहतं, शिल्लक राहतं, तेच सत्तेचं महारूप आहे. म्हणजे हे जे सत्तेचं महारूप आहे, तर त्यातूनच कालसत्ता, वस्तुसत्ता, स्वसत्ता या त्याच्या विभाग कला आहेत. आणि हे जर विशेष जे आहेत, ही जी वैशिष्ट्ये आहेत सत्तेची, कालसत्ता, वस्तुसत्ता, स्वसत्ता, तर हे सर्व विशेष जर काढून टाकले, तर जे काही शिल्लक उरतं, अवशेष उरतं, तेच सत्तेचं महारूप असतं. आणि म्हणून वसिष्ठ सांगतायत की हे रामा, तू सतत सत्तेच्या एक रूपाचे ध्यान करत राहा. म्हणजे नाना आकारांचं जे रूप आहे ते भासमान आहे, ते सोडून दे आणि सत्तेचं जे महारूप आहे तेच खरं ब्रह्म आहे. निर्गुण, निराकार, निर्विशेष असं ते ब्रह्म आहे आणि ते सत्य आहे, नित्य आहे, ते कधीच नाश पावत नाही. म्हणून या सत्तेच्या एकरूपाचं तू सदैव ध्यान करत राहा, असं वसिष्ठ श्रीरामांना सांगतायत. जिथं सर्व सत्ता लय पावते अशा अनंतपदी परमपदी तू जाऊन राहशील, असं म्हणतात ते. की जिथे सर्व सत्ता लय पावते म्हणजे हे जे सत्तेची जी नाना रूप आहेत, तर ही सत्तेची नाना रूप जिथं लय पावतात अशा अनंतपदी किंवा परमपदी किंवा कैवल्यपदी तू जाऊन राहशील, जर सत्तेच्या एकरूपाचं ध्यान केलं तर. आणि जेव्हा मनुष्य त्या ठिकाणी पोचतो परमपदाला, तेव्हा तो पुन्हा दुःखात कधीच पडत नाही. कारण जेव्हा एकदा परमपदाला जाऊन मनुष्य पोचला की पुन्हा जन्मही नाही आणि मृत्यू पण नाही. म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून त्याची सुटका होते. त्यामुळं तो पुन्हा कधीच दुःखात पडत नाही. आणि हे जे परमपद आहे ते सर्व हेतूंचा हेतू आहे. हे जे परमपद आहे ते सर्व हेतूंचा हेतू आहे. ते सर्वांचं सार आहे. ज्याप्रमाणे सरोवरात तटावरील वृक्ष जसे प्रतिबिंबित होतात, जे इथं वसिष्ठांनी एक उदाहरण दिलंय की एखादं सरोवर आहे आणि त्या सरोवराच्या भोवती जे काही वृक्ष असतात, त्या वृक्षांचं प्रतिबिंब त्या सरोवराच्या पाण्यात पडलेलं असतं. तर तसंच या सत्तेच्या महारूपात त्या विस्तीर्ण चित दर्पणात सर्व विश्वातील वस्तू प्रतिबिंबित होतात. म्हणजे सरोवरात तटावरील वृक्ष जसे प्रतिबिंबित होतात, तसं या सत्तेच्या महारूपामध्ये या सत्तेच्या महारूपामध्ये सर्व विश्वातल्या वस्तू या प्रतिबिंबित होतात. आणि या सत्तेच्या रूपालाच त्यांनी विस्तीर्ण असं चित दर्पण म्हटलेलं आहे. विस्तीर्ण चित दर्पण, दर्पण म्हणजे आरसा, चित म्हणजे खूप मोठा, महान. तर या विस्तीर्ण चित दर्पणामध्ये सर्व विश्वातल्या वस्तू प्रतिबिंबित होतात. जसं सरोवराच्या तटावरील वृक्ष सरोवराच्या पाण्यात प्रतिबिंबित होत असतात. अशा प्रकारे हे सत्तेचं जे महारूप आहे, त्या महारूपाचं किंवा एकरूपाचं ध्यान मनुष्यानं केलं पाहिजे. म्हणजे तो पुन्हा कधीही दुःखामध्ये पडत नाही. तर हे सत्तेचं महारूप आहे. ठीक आहे. कळलं का? सत्ता म्हणजे काय, सत्तेची रूप.
यात काही शंका आहे का? तर आपण पुढे जाऊ. कळलं का सत्ता म्हणजे काय? सत्तेची रूप. शंका नाहीये रुपये बघ. काही? हा, ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आता इथे सर्ग 91 आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण उपशम प्रकरणातला सर्ग 92 बघणार आहोत. तर उपशम प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये सर्ग 92 मध्ये इथे वसिष्ठांनी मुक्तीचे मार्ग सांगितलेले आहेत. मुक्तीचे मार्ग किंवा मोक्षाची बीज किंवा परमपद प्राप्तीचे उपाय. मुक्तीचे मार्ग, मोक्षाची बीजे किंवा परमपद प्राप्तीचे उपाय हे सगळं एकच आहे. आता इथे वसिष्ठ असं म्हणतायत की मनामध्ये जे विचार किंवा इच्छा किंवा आकांक्षा असतात त्यालाच आपण संवित म्हणतो. आपल्या मनात जे विचार येत असतात, ज्या काही इच्छा निर्माण होत असतात, आकांक्षा निर्माण होत असतात, तर त्या सगळ्यालाच संवेदना, या संवेदना आहेत म्हणून त्याला संवित असं म्हटलं जातं. आणि या संवित मुळच आपण जगताचा अनुभव हा घेत असतो. या संवित मुळच आपण जगताचा अनुभव घेत असतो. जगातल्या सगळ्या वेगवेगळ्या पदार्थांचा अनुभव आपण घेत असतो. या संवित किंवा वासनांमुळेच आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा निर्माण होतात त्यालाच वासना असं म्हणतात. तर या संवित किंवा वासनांमुळेच आपण जगताशी जोडले जातो. आपला जगाशी संबंध कसा येतो तर जगातल्या वस्तूंचा आपण आपल्या इंद्रियांद्वारे उपभोग घेत असतो. बाहेरच्या जगातल्या वस्तूंचा आपण आपल्या ज्ञानेंद्रियांद्वारे आणि कर्मेंद्रियांद्वारे त्याचं ज्ञान पण करून घेतो आणि त्याचा उपभोगही घेतो. आणि त्यामुळंच आपला या जगताशी संबंध हा जोडला जातो. आता जर या वासनांचा त्याग केला तरच परमपदाची किंवा मोक्षाची प्राप्ती होते. आपल्या मनामध्ये वासना निर्माण होतात बाहेरच्या पदार्थांविषयी, त्यामुळं आपण त्यांचा भोग घेत असतो. परंतु आपली जी इंद्रिय आहेत ती या भोगामध्येच अडकून पडतात. सतत इंद्रिय ही बहिर्मुख असतात. सतत त्याच्यामध्ये मनामध्ये वासना निर्माण होतात आणि इंद्रिय त्यामुळं सतत बहिर्मुख असतात आणि बाहेरच्या पदार्थांच्या भोगाच्या मागे लागतात. आणि त्यामुळं काय होतं की माणसाला दुःख प्राप्त होतं. म्हणून या सगळ्या वासनांचा त्याग केला पाहिजे असं वसिष्ठ सांगतायत. आणि या वासनांचा जर त्याग केला तरच माणसाला परमपदाची किंवा मोक्षाची प्राप्ती होऊ शकते. पण वासना त्याग करणं सोपं आहे का? तर अजिबातच नाही. वासना त्याग करणं अतिशय कठीण काम आहे. इतकं कठीण काम आहे की जसं सुमेरू पर्वत उखडून टाकणं अवघड आहे, तसंच वासना त्याग करणं सुद्धा अत्यंत अवघड आहे. कारण मनामध्ये सतत वासना निर्माण होतच असतात आणि आपली इंद्रिय ही भोग लोलुप झालेली असतात. म्हणजे सतत त्यांना बाहेरच्या सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांचा भोग घ्यायची इच्छा असते. सतत त्यांना ते भोग लोलुप झालेले असतात. म्हणून जसं सुमेरू पर्वत उखडून टाकणं जवळपास अशक्य आहे, खूप कठीण आहे, त्याप्रमाणेच वासना त्याग करणं सुद्धा मनुष्याला अत्यंत अवघड आहे. परंतु जोपर्यंत वासना त्याग होत नाही तोपर्यंत चित्त शांती होत नाही. चित्त सदैव अस्थिर आणि अशांत राहतं. कारण ते सतत बहिर्मुख असतं. ते सतत बाहेरच्या पदार्थांकडे आकर्षिलं जातं आणि त्याच्यामध्ये भोगाची वासनाही सदैव निर्माण होत असते. म्हणून जोपर्यंत आपण वासना त्याग करत नाही तोपर्यंत चित्त हे स्थिर होत नाही, शांत होत नाही. जोपर्यंत चित्त शांत होत नाही तोपर्यंत तत्वज्ञान होत नाही. कारण जोपर्यंत चित्त शांत होत नाही तोपर्यंत ते अंतर्मुख होणार नाही. जोपर्यंत ते अंतर्मुख होत नाही तोपर्यंत त्याला स्वस्वरूपाचं म्हणजे आत्म्याचं किंवा ब्रह्माचं ज्ञान हे होणार नाही किंवा तत्वज्ञान हे प्राप्त होणार नाही. आणि जोपर्यंत तत्वज्ञान प्राप्त होत नाही किंवा आत्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्ती सुद्धा होणं अशक्य आहे.
म्हणजेच हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. जोपर्यंत वासना त्याग होत नाही तोपर्यंत चित्त शांती होणार नाही. जोपर्यंत चित्त शांती होणार नाही तोपर्यंत ते अंतर्मुख होणार नाही. जोपर्यंत चित्त अंतर्मुख होणार नाही तोपर्यंत त्याला आत्म्याचं ज्ञान होणार नाही. आणि त्यामुळं जोपर्यंत आत्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला मोक्ष प्राप्ती होणार नाही. अशा प्रकारे हे सगळे जे उपाय आहेत ते एकमेकावर अवलंबून आहेत. आता या सर्गामध्ये वसिष्ठ मुनींनी मोक्षाची 3 बीजे सांगितलेली आहेत किंवा मोक्षाचे 3 उपाय सांगितलेले आहेत. म्हणजे पहिला उपाय जो आहे तो म्हणजे वासना त्याग, आणि दुसरा उपाय जो आहे तो चित्त शांती किंवा मनोनाश, आणि तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे तत्वज्ञान. डायग्राम करते शेअर. इथं त्यांनी इथं मोक्षाची बीजे, 3 मोक्षाची बीजे आहेत. एक म्हणजे वासना त्याग किंवा वासना क्षय, दुसरं चित्त शांती, आणि तिसरं तत्वज्ञान. आणि हे सगळं एकमेकांवर अवलंबून आहे. जोपर्यंत वासना क्षय होत नाही तोपर्यंत चित्त शांती होत नाही. चित्त शांती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तत्वज्ञान होत नाही. आता मोक्षाची ही जी 3 बीजे आहेत ती एकमेकांची कारण आहेत. ती एकमेकांवर अवलंबून आहेत आणि त्याचा एकेकाचा अभ्यास करून मग मोक्ष मिळवणं कधीच शक्य होणार नाही. म्हणजे आधी चित्त शांती मिळवू मग वासनाक्षय करू म्हटलं तर चित्त शांती होणार आहे का? नाही, कारण वासनाक्षय झाल्याशिवाय चित्त शांती होणारच नाहीये. मग चित्त शांती झाल्याशिवाय तत्वज्ञान होणार नाहीये, आणि तत्वज्ञान प्राप्त झाल्याशिवाय परत वासनाक्षय पण टिकून राहणार नाहीये. म्हणजेच हे सगळं असं एकमेकांवर अवलंबून आहे. मग एकेकाचा अभ्यास करून मोक्ष मिळवणं शक्य आहे का? तर नाही शक्य. म्हणून या तिन्ही गोष्टी एकाच वेळी आपल्याला कराव्या लागतील. उदाहरणार्थ युद्धामध्ये एक एक युद्ध जर आपण युद्धभूमीवर सोडला लढण्यासाठी, तर राज्याला कधीच विजय प्राप्त होणार नाही. कारण एक एक योद्धा सोडला तर तो त्या एका योद्ध्याला विरुद्ध बाजूचे सैनिक एका माणसाला मारणं, एका सैनिकाला मारणं खूप सोपं आहे. त्या एकाला तो मारून टाकणार. असं एक एक सोडले तर सगळेच सैनिक मरून जातील आणि मग आपल्याला विजय कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून युद्धामध्ये एक एक योद्धा जर रणभूमीवर सोडला किंवा लढायला गेला तर कधीच विजय प्राप्त होणार नाही. त्याप्रमाणे वासनाक्षय, चित्तशांती आणि तत्वज्ञान या मोक्षाच्या 3 बीजांपैकी एकेकाचा जर आपण अभ्यास केला तर मोक्ष प्राप्ती कधीच होणार नाही. म्हणून या तीनही मोक्ष बीजांचा एकाच वेळी एक समयावत छेदे म्हणजे एकाच वेळी अभ्यास केला तर तिन्ही मोक्ष बीजांचे सामर्थ्य एकत्र येईल आणि मग मोक्षाची किंवा परमपदाची प्राप्ती होईल. जसं हजारो सैनिक एकदम जेव्हा रणभूमीवर येतील लढायला त्यावेळेसच आपल्याला विजय प्राप्त होऊ शकतो. त्याप्रमाणे चित्तशांती, वासनाक्षय आणि तत्वज्ञान हे तिन्ही उपाय आपण एकाच वेळी अभ्यासायला घेतले किंवा एकाच वेळी याचा अभ्यास करायला सुरुवात केली तरच परमपदाची प्राप्ती होऊ शकते. नाहीतर नाही. कारण या तिन्ही उपायांचं सामर्थ्य किंवा तिन्ही उपायांची जी ताकद आहे, शक्ती आहे, ती एकत्र येईल आणि त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी करणं सोपं जाईल. आता या तिन्ही मोक्ष बीजांची जी साधना आहे ती एकाच वेळी केली तर त्या सगळ्यांचे सामर्थ्य एकत्र होईल. आणि जसं त्रिवेणी संगम असतो, त्रिवेणी संगम म्हणजे काय तर 3 नद्यांचा एकत्र संगम. तर त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी जसं 3 नद्यांचे प्रवाह एकत्र आलेले असतात आणि मग त्या पाण्याला खूप वेग प्राप्त होतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला एवढा वेग प्राप्त होतो की तो पर्वताला सुद्धा भेदू शकतो. त्याप्रमाणे तिन्ही मोक्ष बीजांच्या एकत्रित सामर्थ्यानं फलप्राप्ती होते किंवा आपल्याला मोक्ष मिळू शकतो. आता 3 नद्यांचं पाणी जर एकत्र आलं, 3 नद्यांचे प्रवाह एकत्र येतात त्यावेळी त्याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. तर 3 नद्यांचे प्रवाह एकत्र आल्यानंतर पाण्याच्या प्रवाहाला एवढी गती प्राप्त होते की त्या गतीमुळं किंवा त्या वेगामुळं तो पाण्याचा प्रवाह पर्वताला सुद्धा भेदू शकतो.
एवढी ताकद येते त्या प्रवाहामध्ये, एवढा वेग येतो त्या प्रवाहाला. त्याप्रमाणे तिन्ही मोक्ष बीजांच्या एकत्रित सामर्थ्यानं फलप्राप्ती होते, म्हणजेच मोक्ष मिळतो. अशा रीतीनं वासनाक्षय, चित्त शांती आणि तत्वज्ञान यांचा एकत्रितपणे दीर्घकाळ प्रयत्नपूर्वक आणि दीर्घकाळ अभ्यास केला तरच मुक्तीचा मार्ग मोकळा होतो आणि परमपदाची प्राप्ती होते. म्हणूनच जाताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, उभे असताना, बसलेले असताना, जाग असताना, झोपलेलं असताना, स्वप्नात असताना, या सगळ्या अवस्थांमध्ये परमकल्याणासाठी किंवा मोक्षासाठी या तीनही उपायांचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे. आता तो कसा करायचा, तर एक तर पहिल्यांदा वासनाक्षय केला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, वासनांपासून किंवा ज्या पदार्थांची आपल्याला सतत इच्छा होते त्या पदार्थांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. आणि दुसरं काय केलं पाहिजे, चित्त शांती. चित्त शांतीसाठी काय केलं पाहिजे, एकांतात जाऊन दीर्घकाळ योग साधना केली पाहिजे. आणि मग योग साधनेमुळं आपल्याला तत्वज्ञान प्राप्त होतं. म्हणून वासनाक्षय, चित्त शांती आणि तत्वज्ञान. तत्वज्ञान म्हणजे आध्यात्मिक ग्रंथांचं पठण पाठन, हे पण तत्वज्ञानासाठी करणं आवश्यक आहे. म्हणजेच आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन तत्वज्ञान प्राप्तीसाठी, नंतर एकांतात दीर्घकाळ योग साधना चित्त शांतीसाठी, आणि सर्व भोग्य वस्तूंपासून लांब राहणं वासनाक्षयासाठी. हे सगळे उपाय जेव्हा एकत्र केले जातात त्यावेळेसच त्या सगळ्याचं सामर्थ्य एकत्र येऊन मुक्तीचा मार्ग हा मोकळा होतो आणि माणसाला परमपदाची प्राप्ती होते. आता चित्त शांतीसाठी वसिष्ठांनी चित्त जयाचे मार्ग सांगितलेले आहेत. सर्ग 92 मध्ये वसिष्ठांनी काय केलंय, तर चित्त जयाचे मार्ग, चित्तावर आपलं वर्चस्व किंवा आपलं चित्त आपल्या नियंत्रणात राहणं म्हणजे चित्तजय आहे. तर या चित्तजयाचे उपाय यामध्ये वसिष्ठांनी सांगितलेले आहेत. तर यापैकी कोणत्याही मार्गाचा दीर्घकाळ सातत्यानं आणि प्रयत्नपूर्वक अभ्यास केला तर चित्ताला जिंकून घेता येतं, म्हणजेच चित्तजय होतो. आणि चित्तजय झाला की मगच आपण वासनाक्षय हा करू शकतो. आणि वासनाक्षय केला की चित्त शांती होते. तर हे वासनाक्षय करण्यासाठी आणि चित्त शांती मिळवण्यासाठी चित्त जय केला पाहिजे किंवा चित्ताला जिंकून घेता आलं पाहिजे. आता हा चित्त जय कसा करायचा, तर त्याचे काही उपाय सांगितलेले आहेत वसिष्ठांनी. तर चित्तजयाचे मार्ग कोणते आहेत, तर प्राणनिरोध, वासना त्याग, साधू समागम आणि अध्यात्म प्राप्ती असे चित्तजयाचे 4 मार्ग सांगितलेले आहेत. ठीक आहे, दिसतंय ना. प्राणनिरोध, वासना त्याग, साधू समागम आणि अध्यात्म प्राप्ती असे चित्तजयाचे 4 मार्ग वसिष्ठांनी सांगितलेले आहेत. ते आपण आता एक एक बघू. आता चित्तजयासाठी प्राण निरोध करायला सांगितलंय. आता प्राणस्पंद निरोध हे आपण बघितलंय मागच्या सत्रामध्ये. प्राणस्पंद निरोध करण्यासाठी प्राणस्पंदाचे 18 उपाय वसिष्ठांनी सांगितले, ते आपण बघितले. तर त्यातले काही मुख्य त्यांनी इथं सांगितलेले आहेत. प्राणनिरोध म्हणजे वासनेनं प्रेरित झालेल्या प्राणाच्या स्पंदामुळे संवितची जाणीव होते किंवा संवितची जाणीव चंचल होते. वासनेनं प्रेरित झालेल्या प्राणस्पंदामुळं संवितची जाणीव चंचल होते आणि तिचे असंख्य आकारात परिवर्तन होत राहतं. आणि हे जे असंख्य आकारात संवितचं जे परिवर्तन होत राहतं हेच चित्त आहे. आणि या चित्तामुळे सर्व अनर्थ समूह पसरवलेला आहे. म्हणजे जेव्हा संवितची जाणीव चंचल होते म्हणजे काय, जेव्हा बाहेरच्या सृष्टीतल्या एखाद्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होतं त्यावेळी आपलं मन त्याचा उपभोग घेण्यासाठी धावायला लागतं किंवा आपल्या मनामध्ये त्या वस्तूचा उपभोग होण्याच्या वासना निर्माण होतात. आणि त्यामुळं काय होतं,
अनेक पदार्थ दिसत असतात आणि त्या अनेक पदार्थांच्या मागे आपलं मन धावत असतं आणि आपली इंद्रिय त्याचा उपभोग घेण्यासाठी सतत बहिर्मुख झालेली असतात आणि त्यामुळं काय होतं, सतत मन त्या वासनांच्या मागे धावतं. म्हणजे मन हे सतत त्यामुळं बहिर्मुख असतं आणि त्याचा उपभोग घेण्याच्या नादात अनेक प्रकारची दुःख आपण ओढवून घेत असतो. तर हा संवितमुळे निर्माण झालेलं हे जे चित्त आहे, त्यामुळे सर्व अनर्थ समूह पसरलेले आहेत आणि या अनर्थामुळेच सर्व जीवांची जाणीव जी आहे ती शतखंडित करून त्यांना जर्जर आणि व्याकुळ करून सोडलेला आहे. वासनेनं प्रेरित झालेल्या प्राणस्पंदामुळे संवितची जाणीव चंचल होते आणि तिचे असंख्य आकारात परिवर्तन होत राहतं आणि हेच चित्त आहे. आणि या चित्तामुळंच अनेक अनर्थ, सर्व जे अनर्थ समूह आहेत ते पसरवलेले आहेत आणि या चित्तामुळंच सर्व जीवांची जी जाणीव आहे ती शतखंडित करून त्यांना जर्जर आणि व्याकुळ करून सोडलेलं आहे. म्हणूनच योगी पुरुष काय करतात, तर चित्त जया करता गुरु शिष्य परंपरेतून सिद्ध झालेल्या योगशास्त्रानुसार प्राणायाम, अजपाजप किंवा ध्यान इत्यादी उपायांचा अवलंब करून चित्त जया करता प्राणाचा निरोध करतात. म्हणजे चित्त जे बहिर्मुख झालेलं आहे ते अंतर्मुख करण्यासाठी आपली जी इंद्रिय आहे जी सतत बाह्य विषयांकडे धावत असतात, तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी गुरु शिष्य परंपरेतून सिद्ध झालेल्या योगशास्त्राचा अभ्यास त्यांनी इथं करायला सांगितलंय. तर त्यांनी काय काय सांगितलंय, प्राणायाम करायला सांगितलंय, अजपाजप सांगितलंय, ध्यान सांगितलेलं आहे. तर या उपायांचा अवलंब करून चित्त शांती मिळवायची आहे किंवा चित्त जय मिळवायचा आहे आणि त्यासाठी प्राणाचा निरोध करायचे. आता प्राणायामामध्ये काय करायचं, तर प्राणायामामध्ये पूरक, कुंभक आणि रेचक यांच्या अभ्यासामुळं चित्तजय होतो. त्याच्यानंतर जपयोगात, तसेच जपयोगात जपामध्ये काय होतं, तर मन प्राणाशी एकरूप झालेलं असतं. मग जप आता कुठलाही, आता आपल्याकडे अनेक मंत्र जपासाठी आहेत. म्हणजे आता प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळे मंत्र आहेत. आता हिंदू धर्माचा जो सगळ्यात महत्वाचा जो मंत्र आहे तो म्हणजे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे आहे, हरे हरे. हा हिंदू धर्मातला महामंत्र आहे. याशिवाय अनेक असे ग्रंथ आहेत की प्रत्येक देवी देवतांचे वेगवेगळे मंत्र आहेत. म्हणजे आता दत्तगुरूंचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा आहे, किंवा श्रीरामाचं म्हटलं तर श्रीराम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, हे जे आहेत, तर हे जे सगळे जपासाठी हे मंत्र तयार केले गेलेले आहेत. तर सतत असा जप करत राहिल्यामुळं काय होतं, तर मन हे प्राणाशी एकरूप होतं आणि त्यामुळे सुद्धा प्राणाचा निरोध होतो. म्हणजे आपलं जे मन आहे त्या मंत्र जपामध्ये किंवा मंत्र ध्यानामध्ये गुंतून जातं आणि थोडं बाहेरच्या विषयांपासून लांब जातं. म्हणून जपयोग सांगितलेला आहे. त्याच्यानंतर धारणा आणि ध्यान करायला सांगितलेलं आहे. मन बाह्य विषयांच्या चिंतनातून निवृत्त झाल्यामुळं चित्त हे बाह्य विषयांमध्ये आसक्त होत नाही ध्यानामुळं आणि त्याचं जे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे अभिमान जे आहेत ते नाहीसे होतात. चित्ताचे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे अभिमान नाहीसे होतात. म्हणजे एखादी गोष्ट मिळवायची आहे तर ते मिळवण्यासाठी जे आपण करतो ते म्हणजे कर्तृत्व आणि नंतर त्याचा उपभोग आपण घेत असतो ते म्हणजे भोक्तृत्व. म्हणजे काय, तर आपल्याला गाडी घ्यायची आहे, मनामध्ये वासना निर्माण झाली आहे की गाडी पाहिजे, मला गाडी घ्यायची, तर मग ती गाडी घेण्यासाठी मग आपण खूप कष्ट करतो, पैसे कमावतो, ते पैसे साठवतो आणि मग त्याच्यातून ती गाडी आपण विकत घेतो. तर हे झालं कर्तृत्व. आणि मग ती गाडी घेतल्यानंतर आपण त्या गाडीतनं सगळीकडे फिरतो, म्हणजेच त्या गाडीचा उपभोग घेतो. हे झालं भोक्तृत्व. तर हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे जे चित्ताचे अभिमान आहेत ते अभिमान धारणा आणि ध्यानामुळं नाहीसे होतात आणि त्यामुळं काय होतं, प्राणाचा निरोध होतो आणि प्राणाचा निरोध झाल्यामुळं चित्तजय होतो.
अशा प्रकारे वसिष्ठांनी चित्तजयाचा प्राणस्पंद निरोध हा एक उपाय सांगितलेला आहे. आणि प्राणस्पंद निरोध करण्यासाठी प्राणायाम, जप आणि ध्यान हे 3 उपायांचा अवलंब प्राणनिरोधासाठी करायला सांगितलंय. आणि प्राणनिरोध केल्यानंतर चित्तजय होतो. तर आणखी एक मार्ग त्यांनी सांगितलाय, तो म्हणजे काय तर वासना त्याग. वासना त्याग. तर जे पुरुष ज्ञानी आहेत, तर ज्ञानी पुरुषांनी स्वतःच्या अनुभवांनी असं अ, जाणलेलं आहे की चित्ताचं दुसरं जे बीज आहे ते वासना आहे. आपण आता ती बीज परंपरा बघितली. त्या बीज परंपरेमध्ये जे चित्ताचं जे बीज आहे ते 2 बीज सांगितलेले चित्ताची. एक म्हणजे प्राणस्पंद आणि दुसरं जे बीज आहे चित्ताचं ते म्हणजे वासना. तर ज्ञानी पुरुषांनी हे जाणलेलं आहे की चित्ताचं पहिलं बीज आहे प्राणस्पंद आणि दुसरं जे बीज आहे ते वासना आहे. तर आत्म्याला देहाच्या ठिकाणी बसवणारी, दृढ करणारी किंवा देहामध्ये जखडून ठेवणारी जे आहे म्हणजे हे माझं, हा माझा आहे, हा माझा आवडता आहे, हा माझा नावडता आहे, अमुक गुणांचा असा मी आहे, अशी जी अहंकाराची जी भावना दृढ करणारी, दृढ होतात, तर ती सगळी वासनेचीच कार्य आहे. म्हणजे आत्म्याला देहाच्या ठिकाणी बसवणारी किंवा दृढ करणारी जी काही भावना आहे, म्हणजे कुठली भावना तर ते माझं, हे मला आवडत नाही, ते मला आवडतं, किंवा मी अशा गुणांचा आहे, मी अमुक गुणांचा आहे. तर ह्या ज्या भावना आहेत, तर या भावना दृढ करणारी सगळी जी कार्य आहेत ती वासनेचीच कार्य आहेत. आणि पूर्वसंस्कारामुळं हव्या त्या पदार्थामागे चित्ताला ओढून नेणं किंवा व्युत्थान अवस्थेतील सर्व क्रिया घडवणं, बाह्य विषयांचं सेवन करणं, या सगळ्या क्रिया कोण घडवून आणतं तर आपल्या चित्तातली वासना घडवून आणते. पूर्वसंस्कारामुळं हव्या त्या पदार्थांमागे चित्ताला ओढून नेणं किंवा व्युत्थान अवस्थेतली म्हणजे दैनंदिन व्यवहारातल्या सगळ्या क्रिया करणं आणि बाह्य विषयांचं सेवन करणं, हे सगळं कोण करतं तर वासना हे सगळं घडवून आणत असते. आणि म्हणूनच या वासनांचा परित्याग करणं हे चित्तजयासाठी आवश्यक आहे. ज्ञान, अभ्यास आणि वैराग्य या उपायांनी वासना त्याग घडतो. वासना त्याग कसा करायचा आहे तर वासना त्याग करण्यासाठी पहिल्यांदा ज्ञान मिळवलं पाहिजे, त्याचा सतत दीर्घकाळ अभ्यास केला पाहिजे आणि वैराग्य सुद्धा मिळवलं पाहिजे. तर ज्ञान, अभ्यास आणि वैराग्य या उपायांनी वासनेचा त्याग घडतो आणि त्यामुळंच चित्तजय होतो. आता ज्ञान म्हणजे कुठलं ज्ञान तर हे सर्व जग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकरस, एकरूप असं ब्रह्म आहे. हे जे सगळं जग आहे ते ब्रह्मरूप आहे. महाराष्ट्र माझ्या कथेला पंढरपूरला म्यूट करा. माईक कुणाचा चालू आहे त्यांनी म्यूट करा. तर ज्ञान, अभ्यास आणि वैराग्य या 3 उपायांनी वासना त्याग घडतो असं वसिष्ठ म्हणतात. तर ज्ञान म्हणजे काय तर हे सगळं जे जग आहे ते ब्रह्मरूप आहे. हे निर्विशेष, निर्गुण, निराकार ब्रह्म हेच खरं जग आहे, बाकी काही नाहीये. आणि या जगातील अनंत पदार्थांमध्ये माझ्यासारखाच आत्मा आहे, या सिद्धांताचं ज्ञान झाल्यामुळं सहजपणे वासना त्याग घडतो. म्हणजे हे शरीर म्हणजे मी नाहीये, हे शरीर हे आज ना उद्या नष्ट होणार आहे, पण या शरीराच्या आज जो आत्मा आहे तो म्हणजे मी आहे आणि तो कायमस्वरूपी आहे, तो कधीच नष्ट होणार नाहीये. आणि या जगातल्या अनंत पदार्थांमध्ये सुद्धा माझ्यासारखाच आत्मा आहे आणि या सिद्धांताचं ज्ञान झाल्यामुळं सहजपणे वासना त्याग करता येतो. त्यानंतर दुसरं त्यांनी सांगितलंय ते म्हणजे अभ्यास. तर चित्तवृत्तीच्या निरोधाचा सतत अभ्यास करणं. आपल्या चित्तामध्ये जे सतत वेगवेगळ्या वासना, इच्छा, आकांक्षा, विचार निर्माण होत असतात,
तर ते सगळ्या चित्तवृत्ती आहेत. तर या चित्तवृत्तींचा निरोध करण्यामुळं किंवा त्या निरोध करण्यासाठी आपल्याला योग साधना केली पाहिजे. तर त्याचा सतत निरंतर दीर्घकाळ अभ्यास करणं, यामुळं चित्तवृत्ती निरोध शक्य होतो. आपलं योगाची व्याख्याच ती सांगितली आहे ना, योग हा चित्तवृत्ती निरोध हा. म्हणून अष्टांग योगाच्या अनुष्ठानामुळं आणि दीर्घकाळ प्रयत्नपूर्वक अभ्यासामुळं चित्तवृत्तींचा निरोध हा आपल्याला करता येतो. त्यानंतर वैराग्य. बाह्य विषयांबद्दल मनातील आसक्ती नष्ट करणं. वैराग्य म्हणजे काय? तर बाह्य विषयांबद्दलची जी काही आसक्ती आहे आपल्या मनामध्ये, तर ती आसक्ती जी आहे ती नष्ट करणं किंवा त्याच्याबद्दल विरक्ती उत्पन्न करणं. जे आता उपवास उपवास हा आपल्याकडे कशासाठी करायला सांगितलाय, तर तो वैराग्यासाठीच करायला सांगितलाय. आपण जे नेहमी उपवास करतो ते म्हणजे एकेंद्रिय वैराग्य आहे. म्हणजे आज ह्या दिवशी हे एवढेच पदार्थ खायचे, बाकी कुठलाही पदार्थ खायचा नाहीये. आपल्या इंद्रियांना त्या बाकीच्या पदार्थांपासून दूर ठेवायचंय किंवा ते खाण्याची इच्छा होऊ द्यायची नाही. तर हे वैराग्य आहे. तर असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत करायचंय. बाह्य विषयांबद्दल मनातील आसक्ती नष्ट करणं म्हणजेच वैराग्य आहे. म्हणजेच बाह्य विषयांबद्दल विरक्ती उत्पन्न करायची आहे. अशा रीतीनं ज्ञान, अभ्यास आणि वैराग्य या उपायांनी वासना त्याग घडतो आणि चित्त जय होतो, असं वसिष्ठ सांगतायत. नंतर तिसरा त्यांनी उपाय सांगितलाय तो म्हणजे साधू समागम. साधू समागम म्हणजे काय? तर तत्वज्ञानी किंवा तत्वदर्शी सिद्ध पुरुषांचं मार्गदर्शन म्हणजे साधू समागम. आणि अशा सिद्ध पुरुषांचं मार्गदर्शन घेणं हा एक चित्तजयाचा एक चांगला आणि समर्थ उपाय आहे. साधनेच्या कोणत्याही अवस्थेत साधू संघ हा उपकारक असतो. म्हणजे योग साधना करताना मग ते यमनियमांचं पालन असो, प्राणायाम असो, योगासन असो किंवा धारणा ध्यान असो, तर योगांगांच्या किंवा साधनेच्या कोणत्याही अवस्थेत साधू संघ हा उपकारकच आहे. कारण त्यामुळं काय होतं, आपल्याला त्या योगाच्या मार्गामध्ये किंवा साधनेच्या मार्गामध्ये टिकून राहण्याची प्रेरणा मिळते आणि आपलं मन बाह्य विषयांमागे धावत नाही, ते एकाग्र व्हायला मदत होते. म्हणून साधनेच्या कोणत्याही अवस्थेत साधू संघ हा उपकारक ठरतो. आता एखादं ठिकाण ओसाड शून्य जरी दिसत असलं तरी सुद्धा साधूंच्या उपस्थितीमुळं ते भरल्यासारखं वाटतं आणि तिथं कशाचीही उणीव भासत नाही. एखादं जर ठिकाण ओसाड असेल, शून्य असेल किंवा अतिशय असं भयान उदास जर असेल, तरी पण जर एखाद्या साधूंनी तिथे प्रवेश केला तर साधूंच्या उपस्थितीमुळं ते भरल्यासारखं वाटतं. तिथं कशाचीही उणीव भासत नाही आणि अशा सिद्ध पुरुषांच्या सहवासात मृत्यू सुद्धा उत्सवासारखा वाटतो, आनंददायक होतो, असं वसिष्ठ म्हणतात. आणि म्हणून साधू समागम हा केला पाहिजे, साधूंचे मार्गदर्शन हे केलं पाहिजे. तर असं का होतं बरं? एखादं ठिकाण ओसाड शून्य दिसत असलं तरी साधूंच्या उपस्थितीमुळं ते ठिकाण भरल्यासारखं वाटतं किंवा तिथे आनंद निर्माण होतो. मग तिथं मृत्यू सुद्धा उत्सवासारखा वाटतो, असं वसिष्ठ म्हणतात. असं का होत असेल? कारण जे सिद्ध पुरुष असतात त्यांनी साधनेमुळं त्यांचं मन किंवा चित्त जे आहे ते एकाग्र झालेलं असतं आणि त्यांच्या चित्तामध्ये सत्वगुण हा सगळ्यात जास्त असतो आणि रजोतमो गुण हे नाममात्र शिल्लक उरलेले असतात. आणि त्यांच्या चित्तामध्ये जो काही सत्वगुणाचा प्रकाश पसरलेला असतो, जो काही अधिक सत्वगुण अधिक असतो, त्याच्यामुळंच हे असं घडतं की त्यांच्या उपस्थितीमुळे किंवा त्यांच्या सहवासामध्ये आनंद निर्माण होतो, साधनेची प्रेरणा मिळते. जसं पाण्याच्या सिंचनामुळे फुलांचा गुच्छ हा ताजा टवटवीत होतो, तसंच संत संगतीमुळं मनुष्याच्या बुद्धीत असणारा जो विवेकरूपी दिवा आहे तो अधिक उजळ होतो आणि हृदयातला अंधार जो आहे तो दूर होतो.
पाण्याच्या सिंचनामुळे जर एखादा फुलांचा गुच्छ मलूल झाला असेल, फुलं मलूल झाली असतील, तर त्याच्यावर आपण पाण्याचा शिडकावा केला तर काय होतं, लगेच ती फुलं ताजी टवटवीत होतात. तो फुलांचा गुच्छ ताजा टवटवीत होतो. त्याचप्रमाणे संत संगतीमुळं, संतांच्या सहवासामध्ये मनुष्याच्या बुद्धीत असणारा जो विवेकरूपी दिवा आहे तो अधिक उजळ होतो. म्हणजेच आपल्या सुद्धा चित्तात मध्ये सत्वगुण हा वाढतो आणि हृदयातला अंधार नष्ट होतो. अज्ञान ग्रंथीचा नाश झालेल्या या साधू समागमामुळेच चित्तजय होऊ शकतो. म्हणून संतांच्या किंवा सिद्ध पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या सहवासामध्ये योग साधना सतत करत राहिलं तर काय होतं, तर अज्ञान ग्रंथीचा नाश होतो. म्हणजेच आपल्याला सुद्धा ब्रह्मज्ञान किंवा तत्वज्ञान प्राप्त होतं आणि त्यामुळं चित्तजय होऊ शकतो, असं वसिष्ठ सांगतायत. नंतर चौथा जो उपाय सांगितलाय तो म्हणजे अध्यात्म ज्ञान प्राप्ती. अध्यात्म ज्ञान प्राप्ती, मनुष्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी विचारप्रवण करणे हाच अध्यात्म प्राप्तीचा उद्देश आहे असं वसिष्ठ म्हणतात. मनुष्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी सतत विषयभोगाकडे न लावता ती विचारप्रवण केली पाहिजे, चिंतनाकडे लावली पाहिजे आणि हाच अध्यात्म प्राप्तीचा उद्देश आहे. आता गुरूंनी जे केलेला उपदेश आहे तर त्या गुरुपदेशाचं वाचन, श्रवण, मनन, तसेच आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, श्रवण, मनन, कीर्तन, तर हे सर्व अध्यात्म प्राप्तीचे उपाय आहेत. म्हणजे आपले जे ग्रंथ आहेत, आपल्याकडे भरपूर ग्रंथ आहेत. श्रीमद भागवत आहे, ज्ञानेश्वरी आहे, नंतर भगवद्गीता आहे, गुरुचरित्र आहे, शिवलीलामृत आहे, अनेक आध्यात्मिक ग्रंथ आपल्याकडे आहेत. तर त्या आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करायचे. वाचन म्हणजे नुसतं मेकॅनिकल रीडिंग नाही करायचे, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलंय अध्यात्म ते समजून घेतलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे, कीर्तन श्रवण केलं पाहिजे. त्याच्यामुळं मग अध्यात्म ज्ञान प्राप्त होतं, अध्यात्म प्राप्ती होते आणि त्यामुळं चित्तजय होतो. मनुष्याच्या चित्ताची जी गती आहे ती गती सरळ आणि संयमित होऊन त्यावर अध्यात्माचे उत्तम संस्कार होतात. म्हणजे इकडे तिकडे विषयांमागे मन न धावता ते मन काय होतं, सरळ आणि संयमित होतं. त्याचे मनुष्याचे जे विचार आहेत ते निर्मळ होतात, शुद्ध होतात आणि त्यांना दृढता येते. मनुष्यावरच्या चित्तावर अध्यात्माचे उत्तम संस्कार होतात त्यामुळं. आणि मनुष्य हा गुरुंनी दिलेल्या मार्गाचं आचरण करायला लागतो. म्हणजे बाकी बाहेरच्या विषयांकडे न वळता तो गुरुंनी दिलेल्या मार्गाचं आचरण करायला लागतो. ध्यान, जप आणि आध्यात्मिक उपक्रम करायला लागतो. या प्रकारे त्याचं जे चित्त आहे ते चित्त बाहेरच्या क्षुद्र विषयांचा त्याग करतं आणि आध्यात्मिक विषयांमध्ये स्थिर होतं आणि त्यामुळे चित्त जय होतो. तर असे 4 उपाय वसिष्ठांनी सांगितले: प्राणनिरोध, वासना त्याग, साधू समागम आणि अध्यात्म प्राप्ती. तर या 4 उपायांच्या द्वारे चित्त जय करायला सांगितलंय वसिष्ठांनी आणि चित्त जय केल्यानंतर मगच माणसाला मोक्ष प्राप्ती ही होऊ शकते. याच्यात काही शंका आहे का? नाही मॅडम. हा, इथे आपला सर्ग 92 सुद्धा कंप्लीट झालेला आहे. उद्या आपण सर्ग 93 चालू करू. फक्त 91वा सर्ग खूप मोठा आहे, पुढचे जे सर्ग आहेत ते छोटे छोटे आहेत. ते एका लेक्चरला एक एक सर्ग पूर्ण होईल. याच्यात काही शंका? प्राणायाम जो सांगितलाय तो फक्त पूरक कुंभक रेचक इतका शब्दांचा उल्लेख केलेला आहे ना? हा, पूरक म्हणजे आता याच्या प्राणायामामध्ये प्राणायामाचे सगळे प्रकार आले, पण प्रत्येक प्रकारामध्ये आपण काय करतो, हेच करतो ना. फक्त प्रकार जरी वेगळे असले तरी त्याच्यामधले ज्या स्टेप्स आहेत त्या ह्याच स्टेप्स आहेत. पूरक, रेचक आणि कुंभक ह्याच स्टेप्स केल्या जातात. कुठलाही प्राणायाम असला तरी प्रकार वेगळे. आता अनुलोम विलोम किंवा नाडीशुद्धी प्राणायामामध्ये आपण एका नाडीने श्वास घेतो, दुसऱ्या नाडीने सोडतो, परत दुसऱ्याच नाडीने घेतो,
कुंभक करतो आणि दुसऱ्या नाडीने परत पहिल्या नाडीने आपण त्याचा रेचक करतो. किंवा तुम्ही आता भस्त्रिका प्राणायाम म्हणलात तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण आधी पूरक करतो, कुंभक जास्त करत नाही आणि रेचक जोराने करतो. म्हणजे करतो तेच पूरक, कुंभक, रेचक हेच करतो ना. म्हणून ते फक्त तिथं तेवढंच दिलेलं आहे. कारण सगळं काही आपण इथे लिहू शकणार नाहीये ना. प्राणायाम म्हणलं की त्यात हो प्राणायाम सगळे आले. प्राणायाम म्हणलं की त्यामध्ये सगळे प्राणायाम आले. पण मुख्य प्रक्रिया काय असते कुठल्याही प्राणायामाच्या प्रकारामध्ये? पूरक, कुंभक आणि रेचक. म्हणून इथं तेच. तेवढंच दिलं. तेवढंच लिहायचं. तुम्ही लिहू शकता उत्तर वाढवायला, तुम्ही आणखी पण प्राणायामाबद्दल लिहू शकता, काही अडचण नाही. प्राणायामामुळं प्राण आणि मन यांचा जवळचा संबंध आहे. प्राणावर कंट्रोल, नियंत्रण मिळवलं की मनावर सुद्धा कंट्रोल आपोआप येतं. हे सगळं स्पष्टीकरण तुम्ही लिहू शकता प्राणनिरोध मध्ये. चल. सोपं आहे तसं हे, फक्त काही मुद्दे लक्षात ठेवायला लागतात तेवढे. मी त्या म्हणून ते डायग्राम्स तयार केलेले आहेत. तेवढी डायग्राम जरी लक्षात ठेवली तरी बाकीचं तुम्ही त्याचं स्पष्टीकरण मनानं लिहू शकता. ठीक आहे, आता आपण थांबूया.